प्रशासनाचे अभय की डोळे झाक? विधान परिषदेत आवाज उठवूनही रहीपूर येथे अवैध वाळू उपसा सुरूच. राज्याच्या विधान परिषदेत वाळू उपशाच्या प्रश्नावर रान पेटले असतानाही चाळीसगाव तालुक्यातील रहीपूर परिसरात अवैध वाळू उपशाचा धडाका अद्यापही थांबलेला नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष पाहता प्रशासनाला पगार कमी पडू लागला आहे का, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जेसीबी आणि डंपरचा उघडमाज रहीपूर शिवारात नदीपात्रातून रात्रीच्या अंधारातच नव्हे तर चक्क दिवसाढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. दररोज डझनावारी डंपर भरून वाळूची अवैध वाहतूक केली जात असून यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नैसर्गिक स्रोत धोक्यात आले आहेत. विधान परिषदेतील चर्चेला केराची टोपली. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या अधिवेशनात वाळू माफियांच्या मुजोरीवर आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली जात असल्याचे चित्र असताना स्थानिक पातळीवर मात्र वाळू उपसा करणारी यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शासनाचे नियम फक्त कागदावरच आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री वापरून वाळू चोरली जात असताना स्थानिक महसूल विभाग आणि पोलिसांना याची खबर नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. प्रशासनाचे या वाळू माफियांशी अर्थपूर्ण संबंध आहेत का, असा आरोप आता ग्रामस्थांकडून उघडपणे केला जात आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ खानापुरती केली जात असल्याचा सूरही उमटत आहे. पुढील पाऊल काय? अवैध वाळू उपशामुळे रस्त्याची दुरावस्था होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन रहीपूर येथील वाळू राज संपवणार का, की वाळू माफियांची ही लूट अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार मंडळी, मी गौरेतील उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील. आज दिनांक 3/2024 रोजी सकाळी रहीपुरी गावाहून रेतीचे भरलेले डंपर, या डंपरांची व्हिडिओ शूटिंग मी केलेली आहे. जवळजवळ रहीपुरी येथील ठेका हा जुलै 2025 पासून त्या ठेक्याला स्थगिती आली होती आणि तो ठेका 3 महिन्यापूर्वी कायदेशीररित्या कायमस्वरूपी बंद पडलेला आहे आणि त्या ठेकेदारावर सुप्रीमकोर्ट मोठ्या प्रमाणात बंद झालेला आहे. तो ठेका बंद पडल्यानंतर काही रेती माफियांनी जवळजवळ आता 5-6 महिन्यापासून त्या ठेक्याच्या जागेवरून मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक चालू केलेली आहे. ही चोरटी वाहतूक चालू असताना इथून जवळच आता 2 किलोमीटरवर मेनबारा पोलीस स्टेशन आहे. त्या दिशेने ते सकाळी 6 वाजता 6:30ला ते डंपरे भरून गेलेले आहेत, म्हणजेच मेनबारा पोलीस स्टेशन हद्दीमधूनच गेलेले आहेत ते भरून. व तरीसुद्धा पोलीस स्टेशनकडनं अधिकाऱ्यांकडनं संबंधित गौण खनिजांच्या चोरट्या वाहतुकीवर कुठली कारवाई होत नाही. महसूल अधिकाऱ्यांकडनं कुठली कारवाई होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची चोरटी वाहतूक होते. प्रशासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर शासनाचं नुकसान होत आहे, महसूल बुडवला जातो आहे. व हे जे करणारे लोक आहेत, गौण खनिज चोरटी वाहतूक करणारे लोक आहेत, यांना एका राजकीय मोठ्या नेत्याचा यांना पाठबळ आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांकडनं यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने देवाणघेवाण करून म्हणा, अशा वेगळ्या पद्धतीने त्यांना ह्या गौण खनिज चोरटी वाहतुकीला सहकार्य केलं जातं आहे, अशा पद्धतीने दिसतंय. संबंधित ठेक्यावरचे काही व्हिडिओ केलेले आहेत मी रात्रीचे, ते त्यानंतर आता सकाळी भरलेले डंपर गेलेले आहेत ते त्या शूटिंगमध्ये मी टाकलेले आहेत. आपण ते बघू शकता. एकीकडे आमच्या भौर ग्रामपंचायतीचे मातोश्री पांजण रस्त्याअंतर्गत 3 रस्ते मंजूर झालेले होते आणि त्याला मंजूर असताना देखील संबंधित गटविकास अधिकारी मस्टर काढायला किंवा त्या रस्त्याचं आम्हाला काम चालू करू द्यायला अडचणी आणतायत वेगवेगळ्या पद्धतीने, बरोबर. आणि दुसरीकडे अशा मोठ्या अवजड वाहनाने रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खराबी होते. आता 2 दिवसापूर्वीचा बाजूच्या गावाचा शिदवाडी गावाचा व्हिडिओ आहे मागच्या वर्षी. तिथं एक डांबरीकरणाचा रस्ता झाला होता गावापासून ते मेमनारा गावापर्यंत. त्या लोकांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की रस्त्याची अवस्था एका वर्षात खराब झालेली, खूप असे खड्डे निर्माण झालेले तिथं. तरीसुद्धा आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये
मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची खराबी होत आहे व गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होते. ह्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु ते देत नाही आहेत. या गोष्टीची खूप मोठी खेद वाटतो व याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे लोकांवर. पुढील व्हिडिओमध्ये मी संबंधित गौण खनिज जे वाहतूक करणारे जे वाहन आहेत त्या लोकांची नावं व संपूर्ण असे व्यवस्थितरित्या त्यांच्या नावं वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने सांगेल. धन्यवाद.